प्रकरण 3. ठाण्याचे कारागृह. कारागृहात जिकडे तिकडे गडबड. 50 वर्ष शिक्षेचा काळे पाण्याचा एक बॅरिस्टर बंदिवान. अधिकाऱ्यांची सक्त आज्ञा की कोणी मजकडे पाहूसुद्धा नये. एक भाग अगदी झाडून सारे वॉर्डर आणि बंदिवान बाहेर काढून रिकामा करून ठेवलेला. पण त्या सक्त आज्ञेस देखील बंदीगृहाची जिज्ञासा दाबता येईना. ज्या खोलीत मला ठेवले होते त्या खोलीवर अगदी दुष्टातले दुष्ट म्हणून जे नावाजलेले होते असे मुसलमान वॉर्डर ठेवलेले. अगदी कडकडीत एकांत. जेवण आले, घासही जाईना. बाजरीची अगदी भिकारडी भाकर व कशाची काय की अगदी आंबट भाजी, ती तोंडात धरवेना. भाकरीचा तुकडा तोडावा, थोडा चावावा, वर घोटभर पाणी प्यावे आणि त्याबरोबर गिळावा. अशी भाकर काही खाल्ली. संध्याकाळ लवकरच झाली. खोलीचे दार बंद होऊन एक जाताच अंथरूण टाकून पडलो. अंधार पडू लागला. तोच मनुष्याचा आवाज, जो आपल्या स्वतःलाही ऐकू जाण्यास भीतो असा कुठून तरी आला. हळूच पाहिले तो दुष्टातील दुष्ट म्हणून जे वॉर्डर मजवर ठेवले होते त्यातीलच एक मला दारापाशी हळूच बोलावीत आहे. आलो. इकडे तिकडे पाहून तो बंदिवान वॉर्डर मला म्हणाला, महाराज, तुमच्या शूरपणाची ख्याती आम्ही ऐकले आहे. अशा शूर पुरुषाच्या चरणाचा मी दास आहे. आपल्याविषयी मला काय करता येईल ते मी करीत जाईन. आता मी एक बातमी सांगतो, पण ती तुमच्यापासून फुटता कामा नये. नाहीतर मी मेलोच म्हणून समजा. तुम्ही वीर आहात. तुम्ही चुगलीचे हे भ्याड कर्म करणार नाही ही माझी निश्चिती आहे. पण आपले सावध केले. असे एकसारखे पण अति दबत बोलत आणखी पुढे बसून त्यांनी सांगितले, तुमचा भाऊ पण येथेच आहे. कोणता भाऊ? धाकटा. कोणी पाहते की काय म्हणून शंकर तो झटकन मागे झाला. मीही पण आत सरकलो. धाकटा भाऊ. धाकटा भाऊ. विशीच्या आतील ही मुले लॉर्ड मिंटोवर अहमदाबादेत फेकलेल्या गेलेल्या बॉम्बच्या प्रकरणात अटकाव होऊन त्या हाल अपेष्टात अलोट धैर्याने 18व्या वर्षीच तोंड देण्याचा त्यास प्रसंग आला. तिथून सुटून येऊन घरी रात्री अंथरुणावर अंग टाकून विसावा घेतो न घेतो तोच ज्यास राज्यक्रांतीच्या आणि राजकीय वधाच्या भयंकर आरोपाखाली पकडून पुन्हा तुरुंगात खेचण्यात आले आणि वर्षभर यातनांचे, धाकांचे, निर्दयतेचे आघात एकामागून एक पडत असतानाही त्या कोवळ्या वयातही ज्याचा कठोर निश्चय अंगीकृत व्रतापासून लेश मात्रही चळला नाही तो माझा लहान धाकटा भाऊ. आई बाप लहानपणीच वारल्याने त्यास त्या दोघांचे ठिकाणी मीच झालेलो होतो. क्षणभर मजपासून दूर होताच जो वापर्यंत रडू लागे तो माझा धाकटा भाऊ इथेच असाच बेड्या पडलेला चक्कीसारखे कठीण काम करीत आहे. आणि जणू काय त्याचे ते हाल कमीच होते म्हणून आता त्यास आज मी माझ्या जन्मठेपीच्या शिक्षेची बातमी कळवणार. जन्मठेप शिक्षा झाल्याचे जरी त्यांना ठाऊक होते तरी त्या सर्वांना जवळजवळ असे निश्चित वाटे की हेगमध्ये मी सुटणार आणि फ्रान्सला परत पाठवला जाणार. या आनंदात ते माझे सहकारी स्वतःही दुःखेही विसरत असत. पण आता त्याचा तो शेवटचा आशातंतू तुटून मी खरोखर काळे पाण्यात जाणार ही बातमी मी देणार. एक वडील भाऊ जन्मठेपीवर काळे पाण्यास गेलाच होता. आज मीही जन्माचा अंतरणार. आज ते पोर खरोखरच पोरके होणार. मी अंदमानाला जवळजवळ पुन्हा न दिसण्याकरिता जाणार हे जेव्हा त्याचे मनात येईल तेव्हा त्याच्या त्या कोमल मनाची काय स्थिती होईल. आणि तो सुटून आता कोणीकडे जाईल? कोण त्यास पाठिंबा देईल? कोण त्याचे शिक्षण पुरे करेल? ते कवळे पोर ज्या दाराशी जाईल ती दारे कपाळात आठ्या घालून धडाधड बंद केली जातील ना. दुःखाच्या उमाळ्यावर हे सर्व विचार एकदम तरंगून पुन्हा बुडून गेले. काही पुन्हा उसळत हृदयास कासावीत करीत राहिले. दादा, हे घ्या. तोच वॉर्डर पुन्हा जवळ आला. चांगलाच अंधार पडला होता. दादा ओ, हे घ्या असे म्हणून एक पाटी माझ्या हाती त्यांनी दिली आणि बजावली की आपल्या भावाची बातमी जर कोणी दिली तर त्यास 10 वर्ष काळे पाणी दिल्याविना सोडणार नाही अशी सुपरिटेंडंटचे सर्व वॉर्डरवास आज्ञा फर्मावली आहे. आपण अवाक्षर बोलाल तर मी मरेन. इतके विनवून तो मागे फिरला आणि दूर जाताच मोठमोठ्याने जोडा करकर वाजवीत व तालबद्ध पावले टाकीत पहारा करू लागला.
ती पाटी म्हणजे बाळाचे धाकट्या भावाचे पत्र होते. दूर कंदील जळत होता, किंचित दिसत होते. त्यात मी ते अत्यंत प्रेमाने वाचले. त्यात दुःखाचा किंवा तेजभंगाचा एक शब्दही नव्हता. उलट अंगीकृत दिव्य व्रताच्या पूर्तीस्तव ह्याहूनही कठोर तपश्चर्या करावी लागली तरी त्यात काय आहे, चिंता नाही, असा धैर्य संदेश धाडलेला होता. मी या पत्रास उत्तर देण्याचे ठरविले. अंदमानमध्ये 1 वर्षाचे एक पत्र टाकता येते, परंतु कधीकधी तीही सवलत मिळत नाही, असे मी ऐकले होते. तेव्हा न जाणो बाळास पत्र टाकण्याची ही आपल्या आयुष्यातील शेवटलीच संधी असू शकेल. मी त्या वॉर्डरस परत खुणावले. तो दबत आला, पण आता रात्री काय ते पुढे बघू म्हणून निघून गेला. अधी झोप आली असेल. दाराचे गजात हळूहळू खडबड ऐकू आली. चमकून उठलो. पाहतो तो ऑर्डर दांड्याने खडबडीत होता. हाताने लिहा असे त्याने खुणवले व कंदील जवळ आणला. माझ्याशी एक शब्द बोलताना धरला गेला तरीही ज्यास शिक्षा झाल्याविना राहिली नसती, त्या ह्या दुष्टातील दुष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या घातकी दरोडेखोराचे मनातही माझ्याविषयी इतकी सहानुभूती उत्पन्न झालेले पाहून माझे मलाच आश्चर्य वाटे. हा अनुभव मला पुढे वारंवार येत गेला. मी त्याचे आभार मानू लागलो, परंतु तो घाईने म्हणाला, दादा, पहिल्यांदा ते झटकन लिहून काढा. सुटेन वा मरेन. तरी देखील शंका आली. न जाणो लिहून घेऊन हाही पाटी बाळाच्या हाती न देता अधिकाऱ्यासच देऊन आपल्याच तोंड घशी पाडणार नाही कशावरून? माझा जन्म डिटेक्टिवांशी पेचापेच खेळण्यात गेलेला होता, म्हणून मी कोणाचीही नावेगावे या विशिष्ट स्फुट कार्यक्रम न लिहिता अंदमानाच्या अंधकाराच्या फलकावर 2-3 आशेच्या कुंचल्या मारून लिहिले की जर तेथील नियमाप्रमाणे मला कुटुंबास तिकडे 10-5 वर्षांनी नेऊ दिले तर जीवित तिकडे ज्ञानाच्या व्यासंगात घालवीन आणि मला जरी परत हिंदुस्थानाच्या पुण्यभूमीच्या तटावर पाय ठेवता आला नाही तरी मी रचित असलेले महाकाव्य जसे तथा प्राचित्तसहा शिष्यो रामायणमितस्तथा मैथिल्येयो कुशलव जगद्गुरु चोदित तसे ईश्वराने दिले तर त्या अभिनव कुमारांचे कंठांनी देशभर प्रख्यात करीन. एका आयुष्याचे साफल्य संपादण्यास हे एक कार्यही समर्थ आहे. या कार्यक्रमास धरून मी 25 वर्ष अंदमानास काढीन, परंतु जर ही एक जन्मठेव भरल्यावरही मला सोडण्यात आले नाही तर मात्र सुटेन वा असा मरेन. हा माझा निर्धार आहे. तू चिंता करू नकोस किंवा जीवित विफल झाले म्हणून खिन्न होऊ नकोस. बाष्पयंत्रात प्रेरणा उत्पन्न होण्यासाठी आपल्या देहास इंधन करून जर कोणी जळत राहिलेच पाहिजे तर मग ते आपणच का राहू नये? असले नुसते जळत राहते हे कर्मच आहे. इतकेच नव्हे पण महत्कर्म आहे. वॉर्डरने खाकरून आटपा म्हणून सूचना केली. मी पाटी दाराशी ठेवून मागे सरलो. जाता जाता त्यास म्हटले, तुम्हाच माझ्यासाठी लवलेशही त्रास पोचू नये अशी माझी इच्छा आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्हाला कर्तव्य वाटत असेल तरच हे साहस करा. तो हसला. छी, हे कसले साहस? दादा, मी काय चोर नाही. माझ्या भर गावात शिरून उघड दरोडा मारला आहे आणि लढत निसटूनही गेलो. दादा, मी शूर पुरुष आहे आणि म्हणूनच तुमच्यासारख्या शूराचा बंदा आहे. माझे साहस काय? मला 2 महिने सुटण्यास उरले आहेत. तुमचे साहस की अशा प्रसंगात असे हसतमुख? पत्र पोचवले. तो गेला. त्याने बाळाच पत्र प्रामाणिकपणे पोचवले, परंतु त्याने केलेली शौर्याची व्याख्या मात्र माझ्या ध्यानातून गेली नाही. दरोडेखोर चोरीला पाय आणि तुच्छ कर्म समजतात. मांग डोंबा शिवत नाहीत. त्यातलाच हा प्रकार. दुसऱ्या दिवशी मी त्यास अन्योक्तीने असे सुचवण्याचा प्रयत्न केला की स्वार्थ साधू लूटमार ही एका अशी शौर्य आहे असे मानले तरी ती श्रेयस्कर किंवा स्तुत्य नाही. तोही मनात समजला आणि पुन्हा दरोड्याचा उल्लेख बढाईखोरपणे करीनासा झाला. माझ्या येण्यानंतर 1-2 दिवसांच्या आतच बाळाला ठाण्याहून बदलून दुसरीकडे नेण्यात आले. जरी मला तो पुन्हा कधी भेटू शकेल की नाही याची बानवा होती हे अधिकाऱ्यास माहीत होते, तरी देखील इतक्या जवळ एका भिंतीच्या आड येऊनही त्याची माझी भेट त्यांनी घडू दिली नाही. त्यानंतर तो कोठे गेला, केव्हा सुटला, काय करू लागला ते मला वर्षानुवर्ष काही एक कळू दिले गेले नाही. देखो हमारा शेर. ठाण्याच्या कारागृहातील शिपायांच्या अधिकाऱ्यांवरील एक मुख्य अधिकारी त्या हेतुपूर्वक ओसाड ठेवलेल्या माझ्या मागावर नेमलेला असे.
तो शरीराने स्थूल, थट्टेबाज, हसतमुख पण बंदिवान म्हणून मोठ्या आतल्या गाठीचा असे. गोरे अधिकारी त्यावर फार विश्वासात. तो प्रत्येकी माझ्याशी शक्य त्या वेळी बोलण्याचा प्रयत्न करे. खरी असो वा खोटी असो, मला वाटते बहुधा ती संमिश्र भावना असावी. तो माझ्याविषयी भारी दया दाखवे. जेवण शक्य तितके मी द्यावयास पाही. कोणतीही तसदी मला पडू नये. मी कोणाशी बोलताना पाहिजे तर कानाडोळा करी, पण नेहमी राजकीय चर्चा करून माझ्या मनावर आता परिणाम करण्यास पाही की मी अत्यंत निष्फळ आणि वेडगळ नादाला लागून आयुष्याची भयंकर हानी करून घेतली आहे. येता जाता बंदिवानास हेतुपूर्वक बोलावून मला दाखवी आणि म्हणे, देखो हमारा शेर. पुरुष असावा तर असा असावा. पण काय राव, अजब तेरी करनी, अजब तेरा खेल. मकड़ी के जाले में फस गया शेर. ही चरणे गात गात त्याने सोंग आणून नाचू लागावे. केव्हा केव्हा त्याने अगदी बळे आपणच पूर्व पक्ष उत्तर पक्ष करीत वाद काढावा की केवढे प्रबळ सरकार, किती वंचित ही 4 पोरे आणि इंग्रज सरकारचे राज्य घेणार. पहा तर खरे, असे म्हणत त्याने आपल्या हातातील काठी तलवारीसारखी फिरवीत 2-3 पवित्र टाकीत नाचावे आणि त्याने आणलेल्या 2-3 बंदिवानांपैकी कोणास तरी विचारावे, का रे राम्या, माझ्या या वारांनी मारा मेला का. सर्वांनी खो खो हसावे, कारण हवालदाराचा तो विनोद न हसले तर शिक्षाभिक्षा कुठेतरी देवावायचा. मग आपले शेफारून त्याने म्हणावे, अरे हसता काय, मारा मारण्याचे हे साहस 8-10 पोरे घेऊन इंग्रज सरकारास मारणाऱ्या या आमच्या महाराजांच्या साहसापेक्षा अधिक हास्यास्पद आहे काय रे. विलायती छान छबेली. केव्हा आम्ही स्नान करीत उभे राहिलो की त्याने एकसारखे न्याहाळीत राहावे आणि हाताखालच्या शिपायास म्हणावे, गोंद्या, पाहिल्यास का दादांचा देह, कसा सोन्याचा तुकडा. ते दंडाचे वळण, ती छाती, दादा कुस्ती खेळत होते नाही. आणि पटकन आवाज बदलून अगदी कळवळीच्या स्वरात म्हणावे, महाराज, काय हे तारुण्य तुमचं ने काय अवदसा तुम्हास आठवली. अहो विलायतीतच कोणा छान छबेलीच्या रंगात रंगून ही 25शी काढवायची, तो तीतच मिसूर देखील फुटते न फुटते, तो ह्या लोखंडी बेड्या कवटाळण्याची तुम्हाला का हौस आली. एखाद्या वेळेस तो म्हणे, छे, ही कृत्ये दादांची नाहीत. कोणीतरी त्या मोठ्या मोठ्या नावांच्या लोकांनी या भोळ्या वीराला पुढे करून आपली तुंबडी भरण्याकरता थापा मारून वेळ येताच त्यास तोंडघशी पाडल्याचे दिसते. दादा तुमच्यापेक्षा मी कितीतरी सुखी आहे. महिन्याच्या महिन्याला पगार घेतो. दुसरे जुने पेन्शन आहेच. 50-60 रुपये खळखळतील गमतीत आहेत. आणि तुम्ही काय, सोन्यासारखे हे रूप, तारुण्य, बॅलेस्टरी, दिवाणाची मुलगी दिलेली, नाश केलात बघा आयुष्याचा, स्वर्गासारख्याच सुखाचा. काय म्हणे देशाकरता, वेडा आहे वेडराव. मी हे सर्व शांतपणे ऐकून घेई, पण कधी तो शांत राहणे देखील अशक्य करून टाके. हात जोडून म्हणे, राव, बोला, खरंच सांगा, राज्य कसे घेणार होते ते. तुम्हाला काय वाटतं, किती दिवसांनी तुम्ही सुटलाल. या डिसेंबरात दरबार आहे, सुटाल. मी म्हणावे, छे, आम्हा जुबली कसली. तथापि कधी 10-12 वर्षांनी काळ फिरला तर फिरेल, तेव्हा त्याने अगदी कडू करून सांगावे, छे, हे तुम्हाला कसले सोडणार. हाल हाल करून असे सडत टाकतील, मेल्यानंतर सोडतील. या मनुष्याच्या या भयंकर सहानुभूतीपासून मला माझा बचाव करणे अगदी अशक्य होई. जेव्हा तो 10-5 बंदिवान जमवून वर सांगितल्याप्रमाणे देखो हमारा वीर म्हणून हसे आणि काठी फिरवत नाचे आणि ती गंमत पाहावं यास नियमाविरुद्ध बंदिवानांना एकत्र जमू देई, तेव्हा खरोखरच या ओठ वाटावे. एखादा वाघाला गाडीत बांधून असे मिरवतात तसा हा आपला तमाशा ह्या चोरापोरांच्या करमणुकीस्तव इथे चालावा, यापेक्षा फाशी का झाली नाही म्हणून केव्हा केव्हा मनात चळफळ व्हावी. आधीच विव्हळ झालेल्या मनावर खरोखर डागण्या दिल्यासारखे म्हणावे. काटेरी मुकुट. पुन्हा पुन्हा ते प्रतिप्रवैज्ञा सुधना हे योगसूत्र मनातल्या मनात म्हणत विवेक करावा की शारीरिक यातना जशा भोगाव्या लागतात तशाच मानसिक यातनाही कारागृहात तुला भोगल्याच पाहिजेत. त्याने जर तुझ्या तेजोभंग होत असेल तर ते तेज क्षणिक उत्तेजनच होते असे होईल. त्यांना त्या तमाशाची गंमत वाटते अशी तुला का वाटू नये. तो तुझा तमाशा
असे तुला वाटत आहे म्हणून. ती तदाकार वृत्ती तेव्हा मार तू कोण, काय केलेस, का केलेस, तुझे तुला ठाऊक आहे ना. चोरांच्या तमाशाने तुझे काय बिघडते. तुझ्या आधी हा काटेरी मुकुट, दिस क्राऊन ऑफ थ्रॉन, प्रेषित म्हणवऱ्यांनाही घालावा लागला होता. कारागारातील चोरांनी पुन्हा पूर्वीच त्यांची देखील हुर्य केली होती की आज द्वीपद्वीपारे ज्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवीत आहेत असा विवेक करीत मी त्या मनुष्याचे वर्तन शोषित असावे. आज 16 वर्ष झाली, पण अजून मला नक्की निश्चित करता येत नाही की तो मनुष्य काही बंदिवान म्हणत त्याप्रमाणे मजवर माझ्या मनास यातना देऊन तेजोभंग करण्यासाठी सहेतुक नेमला गेला होता का ते त्यांचे वर्तन केवळ मूर्ख सहानुभूतीचा बाष्कळपणा होता. काही असले तरी त्यांचे ते गाणे मात्र कानात गुणगुणत आहे. अजीब तेरी कुदरत, अजब तेरा खेल, मकड़ी के जाले में फसाया शेर. एक दिवस मी त्यास म्हटले, बातमी तरी काही सांगा. तो म्हणाला, कसली बातमी दादा, या लोकांपायी तुम्ही व्यर्थ मेलात आणि अजून तुम्हास त्याचा लोभ सुटत नाही. अहो, कसले लोक आणि कसले लोकहित. हे पहा, तुम्हाला धरले झाले, सगळे बुरखा घेऊन बसले. कोणी हू का चू करीत तर शपथ. कसली बातमी. अहो, आप मरे दुनिया डुबी. अर्क आहे अर्क. नुकतेच इंग्लंडमधील राज्यारोहण होऊन गेले होते. बंदिवानास सूट मिळेल म्हणून गप्पा उठत होत्या. तो हवालदार माझ्याशी हे बोलून जातो. तो कोणी एक अधिकारी जो मला कधी काही बातमी सांगे तो आला. त्याला पत्रे वाचवायस नाद नसे, पण मला बातम्या सांगाव्या लागतात म्हणून तो पत्रे थोडी चाळू लागला होता. तो आला आणि घाईघाईने म्हणाला, मद्रासला अशे नावाच्या एका कलेक्टरला एका शाक्त ब्राह्मणाने गोळी घालून ठार मारले. चिदंबर पिल्ल्यांच्या खटल्याशी त्या अधिकाऱ्याचा काही संबंध होता असे म्हणतात. तुम्हाला याविषयी कसं वाटतं. तो हवालदार पण दुसरी जेव्हा पुन्हा आला तेव्हा खोचून पाहत मला म्हणाला, हा का महाराज, मद्रासकडे आपले कोणी स्नेही आहेत वाटते. मी म्हटले, कोण कुठे आहे रे, बंदीगृहात मला कसे कळणार. आणि आपणच मगा म्हटलेत की जे कोणी आहेत ते बुरखा घेऊन कसले बसले आहेत. कोणी हू का चू करीत तर शपथ. यावर उपरोधिक मुद्रेने माना डोलवीत तो आपल्या शिपायास माझ्याकडे खुणवून म्हणाला, अर्क आहे अर्क, पण त्या अर्काचा निश्चित अर्थ मला अजूनही कळला नाही. क्वचित त्याने जी मद्रासची बातमी ऐकली ती मलाही कळली असावी असा संशय आला असावा आणि माझ्या उत्तरातील खोज त्यास कळली असावी. उपनेत्रांचे लिलाव. त्यावेळेस ह्या उभ्या जगात माझी मत्ता म्हणजे एक माझे उपनेत्र आणि दुसरे एक आण्याचे अंगुलाकार गीतेचे लहान पुस्तक. ह्या 2 वस्तूच काय त्या होत्या. पण आज सकाळी हवालदाराने त्या दोन्ही वस्तू मागितल्यात. साहेब मागताय. उपनेत्र कशास मागतात हे कळेना. थोड्या वेळाने सुपरिटेंडंट आला. मी विचारले, उपनेत्र का नेलेत. त्याने सांगितले की तुम्हास राज्यक्रांतीचे अपराधासाठी सर्व मत्ता जप्त केली जाण्याची शिक्षा झालेली असल्याने त्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. विलायतेत तुम्हास धरले तेव्हाच्या तुमच्याबरोबर सापडलेल्या ट्रंक, कपडे, पुस्तके इत्यादी सर्व सामानाचा आज उघड्या लिलाव होणार आहे. जे पैसे येतील ते सरकारात जमा होतील. खाजगी मत्ता म्हणून एक आण्याची गीता आणि उपनेत्रही जप्त व्हावेत ह्याविषयी बंदिवान देखील हळहळले आणि काही शिपायांनी त्या लिलावातले सामान घ्यावयाचे नाही म्हणूनही ठरवले. पण मला हे कळताच मी त्यास कळवले की त्या सामानात अनेक मूल्यवान कपडे आहेत. ते मातीच्या मोलाने कोणीतरी घेऊन जावेत यापेक्षा तुम्हीच नेल्याने मला अधिक आनंद होईल. कारण तुमच्यासारखे सहृदय लोक लिलावंत बोलणार नाहीत तर हृदयशून्य लोक बोलतील. तुम्ही माझे देशबांधव दूर राहाल तर कोणी गोरा निमगोरा सार्जंट ती लूट मारील. त्यापेक्षा तुम्हीच लिलावात बोलून तुमच्या पोराबाळास ते कपडे व सामान उपयोगी पडेल तर ते सत्कारणे लागेल असे मी समजेन. असे म्हणून त्या सज्जन शिपायास समजावण्याचा मी प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी उपनेत्र व गीता ही मला परत देण्यात आली, पण ती माझी म्हणून नव्हे, सरकारी सामान बंदिवानास वापरण्यास दिले म्हणून.